विचारू नका, आपण कराडचे आहोत, पुण्याचे नाही. नंतर ते पुण्या मुंबईची लोक लय डेंजर, काय सांगायचे इथं असते तर माफ करा, पण एक एक प्रश्न असा विचारतात का नाही. परवाई मला मुंबईमधून फोन आला आणि मला म्हणाले आमच्याकडे साहेब गाय नाही आहे. गोमूत्र सांगितलं एक प्रयोग, आमच्याकडे गाय नाही म्हस आहे, तो म्हशीच गोमूत्र पिलं तर चालतंय. तर म्हशीच गोमूत्र कसं पिलो? काय सांगायचं म्हणजे आयुर्वेदाची किती माहिती आहे बघा लोकांना. म्हशीचं गोमूत्र गाईचं असतं म्हणून गोमूत्र म्हणतो ना, म्हशीचं म्हस झालं ना. असतात हे मी ताकाचा प्रयोग सांगितलेला पुण्यात बॉडी सर्व्हिसिंग साठी 3 दिवस ताक प्यायचा. तर मला एका पट्ट्याचा फोन आला, मला म्हटलं पुण्यातून ते शनिवार रविवारी आणि सोमवारी गेलो तर चालेल का? मी म्हणलं आपल्याला वेळ असेल तर करा, आपलं काय जातंय म्हणलं. मध्ये रविवार येतो संडे, आमच्या सौभाग्यवती मला एकच दिवस घेण्याची परमिशन देतात. मग रविवार कोणी घेतली तर चालेल का? आपण कसं दर रविवार घेता येईल म्हणलं घ्यायची नाही, तसं नाही. परत आठवड्यावर मला फार ट्रेस असतो, मी IT कंपनीत काम करतो आणि एक दिवस मला मिळतोय तर मी म्हणलं त्या दिवशी ताक प्या, नंतर मला म्हणते ताकच आणून पितो. आईला काय सांगायचं आता, याला आयुर्वेद कसा पावन सांगा, या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून विनंती करतो, आयुर्वेद जर खरंच आपल्याला जाणायचं असेल, मानायचं असेल तर एकदा निसर्गाकडे बघा. आज एवढी लोक जी इथं सगळी लोक श्वास घेतात, जे ऑक्सिजन मिळतोय त्याचा 1 रुपया देता का निसर्गाला तुम्ही? आणि दवाखान्यात गेल्यानंतर दिवसाला 6,000 रुपये. मी म्हणते 5,000 न पकडा, आजपर्यंत जगलेले दिवस काढा, 5,000 प्रमाणे किती पैसे होतात ते करा तुम्ही निसर्गाला पेड आहे का? अहो जे देतोय त्याला आपण किंमत ठेवत नाही. आपण ऐकलं आपल्याला खूप सगळं जगाच्या 54 देशातून लोक येतात तोडकर संजीवनीमध्ये उपचारासाठी. 54 देशातून, आणि आमच्या देशातल्या लोकांना मात्र महत्व कमी. खरं सांगायचं मी पाया पडतो, मला बाहेरच्या देशात खूप बोलवतात, मला जायचं नाहीये. महिन्याला 5-5 कोटी रुपये देतो म्हणतात मला पॅकेज. 60 कोटीचं पॅकेज, 70 कोटीचं पॅकेज, 100 कोटीचं पॅकेज द्यायला एक तयार आहे. पण ते काय करणार, निसर्गात सगळी माझ्याकडून माहिती जमा करणार, त्याचं रॉ मटेरियल इथंच नेणार, तिकडं सगळं बनवणार आणि ते आणून आमच्याच माणसांच्या लोकांनी मारणार. आमच्या इथे माणसं ते खाणार, त्यातनं ते 1000 कोटी मिळवणार, मला देणार 100 कोटी. आणि मला 1000 कोटी दिले तरी जायचं नाही तर त्यांच्याकडे, कारण जायचं असतं तर देवा मला त्या देशात टाकला असता, इथं सोडला नसता. आज जी मला बुद्धी दिली ती देवाने दिली नसती, बरोबर आहे का नाही? मला वाटण्याची बुद्धी दिली, मला देणाऱ्यांच्या पंक्तीत बसवलंय, त्यामुळे उपकार आहेत माझ्यावरती परमेश्वराचे. आणि हे ज्ञान दिलंय, मी कंटेनर भरून पुस्तकं वाचले असतील, कंटेनर भरून आयुर्वेदावरची खूप पुस्तकं वाचल्यात, खूप वनस्पतींची माहिती मी घेतली. आणि मी घेतलेली माहिती मी गेलो तर माझ्यासोबत जायला नको, ती लोकांच्या पर्यंत राहावी, म्हणून हा 8 तास आहे मला. आयुर्वेदाचा प्रसार प्रचार, आयुर्वेद खूप श्रेष्ठ आहे. जग मान्य करते की आयुर्वेदामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. जग मान्य करते व्याधी समूळ नष्ट करायची ताकद आयुर्वेदामध्ये आहे. 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कुठल्या प्यातीला आहे सांगा बरं, एक प्याती दाखवा ज्याला 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. अहो संजीवनी बुटी आणली तेव्हापासून त्याच्या आधीपासूनचा इतिहास आहे का नाही? ते वैद्य होतं, त्या सुखेत वैद्यानं आणून वाचवलं ना, लक्ष्मणाला वाचवलं की नाही, मारुतीनं संजीवनी बुटी आणली त्याची. तर अशा सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत निसर्गाने आपल्याला आणल्या. जाऊ दे, शिवाजी महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या लढाई व्हायच्या त्या लोकांना काही लागलं नसेल का? त्यावेळेस कोणाला भेंडी लावला होता का? त्यावेळेस कोणाला होतं का पैसेमध्ये लिहिलं होतं का? त्यावेळेस मृत्यूचं प्रमाण उलट कमी होतं, माणसं मजबूत होती, माणसांच्याकडे धाडस होती. तलवार लागली तरी भीत नव्हतं. आता सुई लागली तरी म्हणते मला गॅंग्रीन होईल का? ही भीती आज केवढी मानसिकता बेकार चालली आपली. म्हणून विनंती करतो,
आयुर्वेद जाणा माना, निसर्ग जाणा माना. इथं आजूबाजूला सुद्धा वनस्पती आहेत, खूप सारे उपयोग आहे. प्रत्येक वनस्पतीचं महत्व खूप आहे. तुम्ही जाणा आणि मग बघा. आणि हे सगळं जपण्याचं काम कोणकर संजीवनी अहोरात्र करायला लागलेले आहे. कारण हे सुद्धा हळूहळू नष्ट होत चाललंय. हळूहळू आयुर्वेदाला आपण टाटा बाय बाय करायला लागलोय. तर पाया पडतो, हा आपला आहे, तुमचा आहे, आमचा आहे. तुमचा नाही का तो आयुर्वेद? आपल्या पूर्वजांनी किती कष्ट खाल्ले हे आपल्याला माहिती आहे का नाही? नसतील तर माहिती करून घ्या. आणि आयुर्वेदाचे ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल की किती कष्ट याच्यासाठी कष्ट खाल्ले ते. अहो, रानावनात जंगलात आजही खूप गुणकारी. माझ्या इथं कुंपणावरचा वेल आहे ना, तो सुद्धा औषध आहे.